नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे. आपलं जे चॅनल आहे इंग्लिश विथ मदन सर या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, आपण एक अशी सिरीज घेऊन आलेलो आहोत इंग्रजी ग्रामरच्या बाबतीत. या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत पीवायक्यू अनालिसिस. राईट. पीवायक्यू अनालिसिस इंग्रजी ग्रामरमध्ये जर जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर करायचा असेल, ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्याची परिस्थिती बघता 45 प्लस क्वेश्चन 50 पैकी आपले बरोबर असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. तर इंग्रजी ग्रामरच्या बाबतीत जर आपल्याला स्कोर करायचा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर कमांड असणं. बरोबर. आता बऱ्याच जणांचा असा व्ह्यू असू शकतो की सर आमचं बेसिक झालेलं नाही का, आमचं बेसिक कच्चं आहे. बरोबर. तरी पण मी तुम्हाला सांगतो, इंग्लिश ग्रामरमध्ये बरेचसे असे माझे मित्र आहेत राज्यसेवेत लागलेले की त्यांच्यासोबत आपण त्यांना असं पुस्तक आम्ही कधीच डिस्कस केलं नाही, पण आम्ही पीवायक्यू असे बऱ्याचदा पीवायक्यू आम्ही वारंवार आम्ही डिस्कस करून त्या मुलांचा स्कोर ज्याचा 48 49 स्कोर होता तो स्कोर 78 80 पर्यंत स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. फक्त कशामुळे? फक्त पीवायक्यूचं डिस्कशन एकमेकांमध्ये केल्यामुळं. याच्यात अशा काही गोष्टी आपण पाहणार आहोत, अशा मोजक्या अशा काही गोष्टी आपण पाहणार आहोत की त्या आपला कॉन्फिडन्स वाढवतील आणि आपला इंग्रजीचा स्कोर वाढवतील. चला तर आपण सुरुवात करूया आपली बेसिक इंग्लिश ग्रामरची सिरीज मध्ये. यामध्ये आज जो आपण पार्ट 1 घेणार आहोत, या पार्ट 1 मध्ये आपण सुरुवात केलेली आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. त्या जे पीवायक्यू आहेत त्याच्यामधले जे बेसिकचे जे प्रश्न आहेत, बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे. बघूया आपण पहिला प्रश्न. बघा, पहिला प्रश्न. बरोबर. द होस्ट अँड द होस्टेसेस वेअर काइंड टू अस. द कोर्स ऑफ लेक्चर्स वेअर डिलिव्हर्ड. आता या प्रश्नात आपल्याला विचारलं काय, 4 ऑप्शन आहेत आणि 4 ऑप्शन मध्ये आपल्याला सांगायचा इनकरेक्ट कोणता आहे. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला सांगायचं इनकरेक्ट. आता जे पहिलं वाक्य आहे, पहिल्या वाक्यामध्ये 2 नाऊन आहेत. कोणते 2 नाऊन आहेत? द होस्ट एक आहे आणि द होस्टेसेस एक आहे. बरोबर. हा एक नाऊन आहे आणि हा एक नाऊन आहे. द होस्ट आणि द होस्टेसेस. आता याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला यजमान माहिती आहे मराठीत. आपण म्हणतो बऱ्याचदा की नाही का, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजक आयोजक कोण आहे, तर हे आयोजक म्हणजे होस्ट असतात. द होस्ट म्हणजे काय? द होस्ट आणि होस्टेस या दोन्हीवरून असा अर्थ आपल्याला समजतो की होस्ट म्हणजे ते आयोजन करणारे पुरुष मेल, आणि या होस्टेसेस म्हणजे आयोजन करणाऱ्या महिला. बरोबर. तर हे दोन काय झाले आता? अनेक वचनी झाले. द होस्ट अँड द होस्टेसेस म्हणजे आयोजन करणारे मेल आणि आयोजन करणाऱ्या फिमेल या दोघांनी काय केलं? आमच्यासोबत त्या चांगल्या वागल्या. वेअर काइंड टू अस. बरोबर. तर हे दोन नाऊन अनेक वचनी असल्या कारणानं हा वेअर काय आहे इथं बरोबर आहे. म्हणजे पहिलं सेंटेन्स आपलं बरोबर आहे. आता दुसरं सेंटेन्स बघा. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय बघायचं? कोर्स. अ कोर्स ऑफ लेक्चर्स वेअर डिलिव्हर्ड असं सेंटेन्स आहे. बरोबर. याच्यावर आपल्याला बघायचा अ कोर्स ऑफ लेक्चर्स. बघा, आता कन्सिडर करा आपला इंग्रजीचा कोर्स आहे. आपला इंग्रजीचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये कन्सिडर करा 50 60 70 लेक्चर्स असू शकतात, पण कोर्स किती आहे? कोर्स एकच आहे. तर म्हणजे ते काय झाला? एकवचनी झाला. मग या अ कोर्स नुसार इथं काय पाहिजे? एकवचनी हेल्पिंग वर्ब पाहिजे इथं. म्हणून इथं पाहिजे वॉज, पण इथं वेअर आहे, त्यामुळे हे वाक्य काय झालेलं आहे? हे वाक्य इथं चुकलेलं आहे. कारण इथं काय पाहिजे आपल्याला? वॉज पाहिजे. राईट. आता बघा तिसरं सेंटेन्स आहे, अतिशय सोपं. या वाक्याची सुरुवात इच न झालेली आहे. कोणत्याही वाक्यात जर इच नावाचा शब्द आला, कोणत्याही वाक्यात जर इच नावाचा शब्द आला तर तो सिंग्युलरचं काम करतो. बरोबर. म्हणून इचच्या वाक्यात नेहमी जो हेल्पिंग व्हर्ब आहे, जो ऑक्झिलरी व्हर्ब आहे, हा ऑक्झिलरी व्हर्ब पण काय लागणार? नेहमी सिंग्युलर. बघा, इच आहे. इच ऑफ दिस क्वालिटीज इज. इच आहे आणि इच मध्ये इज हा सिंग्युलर व्हर्ब आहे. बरोबर वाक्य. आता बघा, द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. आता बेसिकली कमिटी हा कलेक्टिव्ह नाऊन आहे. कमिटी हा कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि तो कशाचं काम करतो? तो सिंग्युलरचं काम करतो. बरोबर. पण आता या वाक्यात काय झालेलं आहे? या वाक्यातनी इथं बघा ओपिनियन्स. तुम्हाला सांगतो ओळखायचं कसं की आता कमिटी या वाक्यातनी सिंग्युलर त्यांनी सांगितला का प्लुरल सांगितला? तर द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. कन्सिडर करा की एक कमिटी आहे, एका कमिटीमध्ये 6 किंवा 7 मेंबर आहेत, 8 मेंबर आहेत. त्याच्यापैकी 5 मेंबर येस सांगितलं, त्यांनी हो सांगितलं, आणि समजा 3 मेंबरांनी काय सांगितलं? नाही सांगितलं. म्हणजे त्यांच्या ओपिनियन्स मध्ये ती डिवाइड झाली. ओपिनियन्स मध्ये काय झाले? डिवाइड झाली. मतं वेगवेगळी झाली. या डिवाइडमुळे
हा जो द कमिटी नावाचा जो कलेक्टिव्ह नाऊन आहे, या वाक्यातनी आपल्याला प्लुरल वापरायचं आहे. म्हणून हे इज इथं चुकलेलं आहे. इथं काय पाहिजे? आर पाहिजे. म्हणजे हे वाक्य काय झालेलं आहे? हे वाक्य चुकलं. आपल्याला काय विचारलं त्यांनी? आपल्याला त्यांनी विचारलं इनकरेक्ट. मग सांगा आता डी इनकरेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट सांगायचं डी इनकरेक्ट आहे आणि ए इनकरेक्ट आहे. बरोबर? वेअर काइंड वॉज बरोबर आहे. आणि चुकलं काय मग? याच्यामध्ये बी आणि डी. बी आणि डी. बरोबर? बी आणि डी. राईट? बघा आता पुढचा क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्रेश मिल्क इज होलसम. आयोगाचा प्रश्न. फ्रेश मिल्क इज होलसम विचारलं काय आपण ते बघू पहिल्यांदा. तर यांचं म्हणणं आहे की एक सिंपल सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे, ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे तो काय आहे? कर्त्याचा तो काय आहे? आपण समजून घेऊया. हा मिल्क काय मला सांगा बरं तुम्ही. मिल्क इज होलसम. मिल्क आहे सब्जेक्ट. हा इज काय झाला? इज झाला ऑक्झिलरी वर्ब. बरोबर? आणि हा होलसम काय आहे? प्रेडिकेटचा पार्ट आहे. मिल्क इज होलसम. आपण मराठीत बोलतो ना, मराठीत आपण म्हणता वेळेस म्हणतो की नाही का, दूध हे काय पूर्ण अन्न आहे, म्हणजे त्यात सगळ्या गोष्टी येतात. ओके. आता बघा, आणि जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या अगोदर फ्रेश आहे त्याच्या खाली अंडरलाईन. आता येऊ आपण ऑप्शनकडे. जर सब्जेक्ट असेल आणि सब्जेक्टच्या अगोदर जर एखादा शब्द असेल तर तो शब्द विशेषणाचं काम करतो. बरोबर आहे. आणि इथं जो पहिला ऑप्शन आहे तो ॲट्रिब्यूट आहे. पहिला ऑप्शन काय? ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे कर्त्याचं विशेषण. आता जो कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट आणि प्रेडिकेट जो पार्ट आहे हे येतात सब्जेक्टच्या नंतर येतात. या गोष्टी कुठे येतात? कर्त्याच्या नंतर येणाऱ्या गोष्टी आहेत कॉम्प्लिमेंट आणि प्रेडिकेट पार्ट. एक्सटेन्शन जो ऑप्शन आहे, एक्सटेन्शन नावाची अशी काही गोष्ट इंग्रजी ग्रामरमध्ये नाही. बरोबर? आता बघू. म्हणजे इथं हा काय झालेला आहे? हा विशेषण झालेला आहे. बरोबर? फ्रेश हे काय झालेलं आहे या वाक्यातली? विशेषण झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके. अ सेंटेन्स विच हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट कॉल्ड ॲट अ सेंटेन्स. आता तुम्ही बघा, यांनी साधिक मराठीमध्ये तुम्हाला केवळ वाक्य माहिती आहे. त्या केवळ वाक्याला इंग्लिशमध्ये सिंपल सेंटेन्स असं म्हणतात. आणि या वाक्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही, तर सिंपल सेंटेन्सची डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे आणि ते वाक्य कोणतं आहे ते विचारलेलं आहे. असं वाक्य की ज्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये एकच प्रेडिकेट आहे. बरोबर? एकच सब्जेक्ट आहे आणि एकच प्रेडिकेट आहे, याला काय म्हणतात? तर याला म्हणतात सिंपल सेंटेन्स. याला काय म्हणतात? सिंपल सेंटेन्स म्हणतात. राईट? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता या वाक्यामध्ये आपल्याला एरर सांगायची. यांनी विचारलेले आपल्याला एरर काय विचारलेले की दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला एरर सांगायचे. बरोबर? द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज हॅव गॉन अप. द कॉस्ट बघा, द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज हॅव गॉन अप. वाक्याचं मिनिंग काय होतं की ज्या काही आवश्यक अशा गोष्टी आहेत आपल्या घरी त्या सगळ्या काय झालेल्या गॉन अप झालेल्या, म्हणजे त्याचे भाव वाढलेले, असा त्याच्यातून आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. आणि आपल्याला विचारलेली एरर. आपल्याला काय विचारलेली एरर. आता बघा इथं काय झालेलं आहे. साधारणतः दोन शब्द जास्त येतात, तर कॉस्ट आणि कॉफी. आयोगाचे जर तुम्ही प्रश्न बघितले, या दोन वर्डचा यूज बेसिकमध्ये केलेला आहे. आणि हे जे दोन्ही शब्द येतात हे दोन्ही शब्दाचा जो वापर आहे तो आपण सिंग्युलर करतो. याच्यानंतर येणारा जो ऑक्झिलरी व्हर्ब आहे तो पण कसा असला पाहिजे? तो पण असला पाहिजे सिंग्युलर. राईट? आता मला सांगा, द कॉस्ट हा जर सिंग्युलर असेल, द कॉस्ट हा जर सिंग्युलर असेल तर या वाक्यातला हॅव हा पण काय असला पाहिजे? सिंग्युलर असला पाहिजे. म्हणजे एरर कुठे आहे आपली? एरर आहे ऑप्शन सी मध्ये. एरर कुठे आहे? ऑप्शन सी मध्ये एरर आपली. राईट? बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट. पुन्हा केवळ वाक्याची व्याख्या त्यांनी विचारलेली. बरोबर? सिंपल सेंटेन्स म्हणजे कोणतंही साधं वाक्य की ज्यामध्ये एक कर्ता आहे आणि एक क्रियापद आहे. कर्ता आणि विधेय आहे. बरोबर? एक काय आहे याच्यामध्ये? एक सब्जेक्ट आहे आणि एक काय आहे? प्रेडिकेट आहे. बरोबर? कर्ता आणि कर्म ज्या वाक्यात आहे त्याला म्हणायचं सिंपल सेंटेन्स. बरोबर? काय होईल याचा अर्थ मग? अ सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. राईट? रिपीट क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन. आता बघा पुढचा. नायदर प्राईड. बघा अगदी सोपा आहे. जोडी आहे नायदर नॉरची. या वाक्यामध्ये इच आहे आणि इकडे आयदर ऑर आहे. आता ज्या जोड्या आहेत पहिल्या वाक्याकडे लक्ष देऊ आपण. नायदर नॉर, पहिलं वाक्य विचारले नायदर नॉर. बघा ज्या जोड्या आहेत नायदर नॉर
आयदर ऑर, बरोबर, नॉट ओनली बट ऑल्सो. ह्या ज्या अशा जोड्या आहेत तर या जोड्यामध्ये जो दुसरा दुसरा शब्द आहे जोडीतला, त्यानंतर जो नाऊन येतो या नाऊनवर ठरवायचं आपण, या नाऊनवर ठरवायचं की पुढचा ऑक्झिलरी वर्ब कशा पद्धतीने येईल. राईट. बघा आता नायदर प्राईड नॉर प्रिजुडाईस. प्रिजुडाईस हा नाऊन आहे, नॉर नंतर जी जोडी आहे ना, म्हणजे आपल्याला या शब्दानुसार पुढचा वर्ब ठरवायचा. नायदर प्राईड नॉर प्रिजुडाईस हा नाऊन आहे आणि हा नाऊन आहे सिंगुलर. हा नाऊन कसा आहे, सिंगुलर आहे. आणि मग इथं अफिक्सला त्यामुळे काय लागणार, यस लागणार. हे काय होईल, अफिक्स. हे काय होईल, अफिक्स. त्याच्यामुळे पहिलं जे सेंटेन्स आहे, पहिलं सेंटेन्स काय चुकीचं आहे. आपल्याला विचारलं करेक्ट, आपल्याला काय विचारलं करेक्ट. मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए आहे तो ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, कारण आपल्याला करेक्ट विचारलेलं पहिलं वाक्य चुकलेलं आहे, बरोबर. दुसरं आपण सांगितलं ईजचं वाक्य. ईजच्या वाक्यात काहीच करायचं नाही. ज्या ज्या वाक्यात ईच आहे, ईजचा वापर कसा आहे, सिंग्युलर. ईजचा वापर आहे सिंग्युलर, म्हणून ईजच्या वाक्यात येणारा जो व्हर्ब आहे तो पण कसा असला पाहिजे, सिंग्युलरच असला पाहिजे. तसा या वाक्यात काय वापरलेला, इज. ईच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आयदर आणि ऑर. आयदर आणि ऑर जोडी म्हटल्यानंतर जो दुसरी जोडीतला जो दुसरा भाग आहे त्या नंतरचा जो नाऊन आहे त्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. आयदर ही ऑर आय एम टू बी. आता या आय नंतर आय नुसार एम काय आहे, बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य काय झालं, पुन्हा बरोबर झालं, राईट. आता आपल्याला विचारलं काय, करेक्ट विचारलं आणि पहिलं वाक्य चुकलं, म्हणजे बी आणि सी हे काय आहेत आपले ऑप्शन आहे. हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे, बरोबर. आता या पुढचा क्वेश्चन आहे कंकॉर्ड. त्यांनी विचार कंकॉर्ड. होऊ शकते की तुम्हाला कंकॉर्ड हा शब्द ओळखीचा नाही, तो ओळखीचा जरी असला तरी कन्सेप्ट समजलेला नसू शकते, किंवा हा शब्द खूप तुम्हाला अवघड वाटू शकतो, बरोबर. आता साहजिक आहे, पण ते एवढं सोपं आहे, तुम्हाला आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल सोपं आहे. बघा यांनी काय विचारलं, ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन. म्हणजे जी आपली 2 टाइमची जेवणाची जी व्यवस्था आहे हीच सामान्य माणसाची चिंतेची गोष्ट आहे, असं त्या वाक्याचा अर्थ, बरोबर. ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन. आणि त्यांनी विचारलं की बा या टाईप ऑफ कंकॉर्ड, की कंकॉर्डचा कोणता. आता कंकॉर्डचे 3 टाईप आहेत, फक्त त्यापैकी या प्रश्नाशी जो रिलेटेड आहे तो कंकॉर्ड आपण समजून घेऊ. या सुरुवातीला बघा आपण एक वाक्य बघितलेलं आहे कमिटीचं. सुरुवातीला एक आपण कमिटीचं वाक्य बघितलं तुम्हाला. आता मी समजा इथं वाक्य लिहिलं, द कमिटी has given its decision. द कमिटी हा काय आहे, द कमिटी हा कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि त्याचा वापर सिंग्युलर आहे, राईट. सिंग्युलर वापर आहे त्याचा. आता मला सांगा तुम्ही, म्हणून इथं काय आलेलं आहे, हॅज आलेला. आता हे सरळ सरळ कंकॉर्ड झाला. आता मी इथं लिहिलं द कमिटी हॅव divided in their ओपिनियन. आता म्हणता काय फरक आहे दोन्ही वाक्यात. आता तुम्ही म्हणसाल सर कमिटी इथे पण आहे, कमिटी इथे पण आहे, पण इथं हॅज आणि इथं हॅव आहे, असं का, राईट. आता जेव्हा एखादा शब्द आहे द कमिटी, एखादा शब्द कलेक्टिव्ह नाउन की जो मुळातली सिंग्युलर आहे, की ज्याचा वापर काय आहे, सिंग्युलर आहे, पण त्याचा वापर काय, इथं कमिटी हॅज सिंग्युलर आहे, पण काही केसमध्ये जर तो सिंग्युलर असून पण जर तो अनेकवचनी वापरला, अनेकवचनी ऑक्झिलरी वर्ब त्याच्यानंतर वापरला, तर याला म्हणायचं नोशनल कंकॉर्ड. याला काय म्हणायचं, नोशनल कंकॉर्ड. तसं आता हा जो ब्रेड अँड बटर आहे, हा कसा आहे, सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे. हा कसा आहे, सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे. आणि याचा जो वापर आहे, याच्या समोर काय वापरलेला आहे, इज वापरलेला आहे. ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन. आता हा बेसिकली तुम्हाला सांगतो, जर समजा आपण एक, हा आहे समूहाचे कलेक्टिव्ह नाऊन आहे, तो ब्रेड अँड बटर काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे. आता बघा या कलेक्टिव्ह नाऊन समोर हा सिंग्युलर कन्सिडर केला जातो, राईट, सिंग्युलर कन्सिडर केला जातो. पण आता जर हा नियम आपण बाजूला ठेवला आणि जर एक वेगळा विचार केला की हा नुसतं ब्रेड आहे आणि हा काय आहे, बटर आहे. ब्रेड वेगळं, बटर वेगळं, ब्रेड वेगळं आणि बटर वेगळं, राईट. जर तुम्ही सांगितलं की ब्रेड वेगळं आणि बटर वेगळं, पण जर दोन आपण अँड न जोडले
अँड न जोडले आणि आपण सांगितलं आता याला आपण एकच केलं, त्यावेळेस त्याचा अर्थ काय झाला, एक झाला. ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न. आता इथं आपल्याला पुन्हा असं समजते की ब्रेड वेगळी चिंता, ब्रेड वेगळी चिंता आणि बटर वेगळी चिंता, असं आहे का? नाही. तर ही दोन्ही आपली एकच चिंता आहे, म्हणून याला म्हणायचं नॅशनल कंकॉर्ड. राईट. बघा आता पुढचा प्रश्न बघू. आयडेंटिफाय द ऑक्झिलरी व्हर्ब्स अँड लेक्सिकल व्हर्ब्स इन द गिव्हन सेंटेन्स. बघा हा प्रश्न खूप मोठा होता आणि याच्या खाली अजून 4 पर्याय होते, पण ते 4 पर्याय काय आपल्या स्लाइडवर बसलेले नाही, बरोबर. आणि एवढ्यातच आपला प्रश्न समजून होतो. बघ, या वाक्यामध्ये आपल्याला विचारलं ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि दुसरं आपल्याला विचारलं लेक्सिकल व्हर्ब्स, बरोबर. लेक्सिकल व्हर्ब्स हा शब्द तुम्हाला एकदम नवीन वाटू शकतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो पुढे आपला क्वेश्चन येईल. 2019ला पहिल्यांदा आयोगाच्या एका प्रश्नात आयोगाने लेक्सिकल व्हर्ब नावाचा शब्द वापरलेला आहे, बरोबर. लेक्सिकल व्हर्ब म्हणजे काय? आता हा क्वेश्चन आहे 2023चा, सध्या चालू आहे 2026, पण तुम्ही म्हणाल हे शब्द नवीन आहे, तर नाही. 2019 मध्ये हा लेक्सिकल व्हर्ब नावाचा शब्द आयोगाने वापरलेला आहे. पुढच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही लेक्सिकल व्हर्ब म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर लेक्सिकल व्हर्ब म्हणजे काय होते, मेन व्हर्ब. आता आपल्याला माहिती आहे वर्ब असतो. व्हर्बचे दोन प्रकार पहिला प्रकार कोणता आहे व्हर्बचा? पहिला प्रकार आहे हेल्पिंग व्हर्ब. दुसरा प्रकार कोणता? मेन व्हर्ब. या दोन्ही आपण सोबत वापरतो ना, एक असते हेल्पिंग व्हर्ब प्लस आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी व्हर्ब, बरोबर. आणि मेन व्हर्ब. आता मला सांगा तुम्ही या पहिल्या वाक्यात आपल्या, राईट, आता इथं वापरलेलं आहे बी. आता सांगा या बी काय आहे? बी आहे व्हर्ब. बी काय आहे? मेन व्हर्ब. म्हणजे बी झाला लेक्सिकल व्हर्ब. बी आहे बेस फॉर्म. बीचा जो V2 आहे वाज आणि वेअर, आणि बीचा जो V3 आहे तो काय आहे? बीचा V3 बी, राईट. हा झाला V1, हा झाला V2 आणि हा झाला V3. म्हणजे पहिल्या वाक्यातला बी हा झाला लेक्सिकल व्हर्ब, राईट. इथं मी लिहितो एल म्हणजे लेक्सिकल व्हर्ब. दुसरं वाक्य बघा, आय हॅव हॅड. जेव्हा कधी हॅव आणि हॅड असेल तर हा झाला ऑक्झिलरी व्हर्ब आणि हा झाला मेन व्हर्ब, राईट. हॅव आणि हॅड जर सोबत आले तर हॅव ऑक्झिलरी व्हर्ब असतो नेहमी, आणि जो हॅड आहे तो नेहमी मेन व्हर्ब असतो. तिसरं वाक्य बघा, डू कम इन. आता मला सांगा तुम्ही या वाक्यातला कम काय आहे? ऑब्विसली कम. तर कम झाला मेन व्हर्ब म्हणजे लेक्सिकल व्हर्ब झाला. कम जर मेन व्हर्ब असेल तर हा डू काय झाला? हेल्पिंग व्हर्ब झाला, म्हणजेच ऑक्झिलरी व्हर्ब झाला, राईट. हे एवढं सोपं आहे. आर यू डुईंग द कम्प्युटर सायन्स ॲट कॉलेज. आता मला सांगा तुम्ही या वाक्यामध्ये जो डुईंग आहे, हा डुईंगला डूला ING लागला म्हणजे हा काय झाला? लेक्सिकल व्हर्ब झाला, मेन व्हर्ब झाला. म्हणजेच हा आर काय? आर तर हेल्पिंग व्हर्ब आहेच, राईट. तर अशा पद्धतीनं एकदम साधा प्रश्न, एकदम 5व्या वर्गातला प्रश्न विचारलेला आहे की दिलेल्या वाक्यातला ऑक्झिलरी व्हर्ब कोणता आणि दिलेल्या वाक्यातला लेक्सिकल व्हर्ब कोणता, राईट. बघा पुढचं आता वाक्य पाहू आपण. पुढच्या वाक्यातने आपल्याला करेक्ट सेंटेन्स सांगायचं. कोणतं सेंटेन्स सांगायचं? करेक्ट सेंटेन्स. पुन्हा जोडी विचारलेली. बघा काय विचारलं त्यांनी, आयदर ऑर. तुम्हाला सांगितलं ज्या जोड्या येतात तर त्या जोडीतला जो दुसरा शब्द आहे ऑर, त्यानंतर जे नाऊन आहे त्यानुसार, म्हणजे त्यानंतरचा हा जो नाऊन आहे, जो सब्जेक्ट आहे, त्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब ठरवायचा. तर आयदर ही ऑर यू, तर यू आणि ऑर, यू आर हे बरोबर आहे वाक्य. यू आर काय वाक्य? बरोबर आहे. दुसरं वाक्य ईचचं आपल्याला सांगितलं ईच कसा आहे? सिंग्युलर आहे. ईचच्या वाक्यात काय पाहायचं तुम्ही? तो ऑक्झिलरी व्हर्ब पाहायचा कोणता वापरला. तर इथं ईच आहे आणि ईचच्या वाक्यात हा वापरला तर हे चुकलं, कारण तिथं काय पाहिजे? हॅज पाहिजे. काय पाहिजे? हॅज पाहिजे, राईट. द होल ग्रुप ऑफ द पेडिस्ट्रियन्स वॉज स्ट्रक बाय द स्पीडिंग व्हेकल, राईट. आता तिसरं वाक्य विचारलेलं आहे, द होल ग्रुप. आता ही अशी एक फ्रेज आहे, ही अपवाद आहे. याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते, तुम्हाला क्लिअर करून देतो. ही थोडीशी अपवाद आहे. द होल ग्रुप ऑफ आणि अ होल ही बिलकुल अपवाद आहे. द होल ग्रुप ऑफ आहे सिंग्युलर आणि अ होल ग्रुप ऑफ आहे प्लुरल. हे पाठच करायचं. हे अपवाद आहे, हे काय करायचं? पाठच करायचं. आता या वाक्यात त्यांनी द होल ग्रुप ऑफ काय सांगितलं आपण? द होल ग्रुप ऑफ सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणजे पुढे वाक्यात काय पाहिजे आपल्याला? सिंग्युलर ऑक्झिलरी व्हर्ब पाहिजे, म्हणजे हे वाक्य आपलं बरोबर आहे, राईट. आणि अ होल ग्रुप ऑफ हे काय आहे? प्लुरल आहे, राईट. आता आपल्याला त्यांनी विचारलं काय? तर आपल्याला त्यांनी विचारलं बघा, करेक्ट सेंटेन्स विचारलं. तर कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे? ए नंबरचं सेंटेन्स करेक्ट आहे, ए आपल्या उत्तरात आला पाहिजे.
चुकलं कोणतं सेंटेन्स? बी नंबरचं सेंटेन्स चुकलं, बी नंबरचं चुकलं, बी नंबरचं चुकलं. हे आपल्या आन्सर मध्ये आला पाहिजे. ए आणि सी हे काय आहे? दोन बरोबर आहे. राईट. बघा पुढचा क्वेश्चन पाहू आपण. आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट. बरोबर. प्रश्नात बघा कसे शब्द वापरले आहेत. आता तुम्हाला वाटेल यार बेसिकचे म्हणजे नाही का बेसिकचे क्वेश्चन अनालिसिस चालू आहे आणि तर क्लॉज नावाचा शब्द आला. तर क्लॉज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर क्लॉज इक्वल टू सेंटेन्स. क्लॉज म्हणजे काय? एक वाक्य, बस संपला विषय. आणि एलिमेंट, एलिमेंट म्हणजे काय? या वाक्यातले काय त्याने विचारले? घटक विचारले. एलिमेंट म्हणजे काय विचारलं? या वाक्यातले जे शब्द येतात ते काय आहेत, म्हणजे कोणाचं नाव काय, कोणता शब्द कोणत्या शब्दाला काय म्हणतात, म्हणजे पार्ट ऑफ स्पीच. राईट. बघा आता आपण एकदा वाचू हे वाक्य. ते कॉल मी, ते कॉल मी द टेक्सास रेंजर. आता मला सांगा कॉल हा काय झाला? हा कॉल झाला या वाक्यातला व्हर्ब. ते काय झाला या वाक्यातला? सब्जेक्ट. कोणाला? आय. आयची द्वितीय काय? मी. म्हणजे आयची द्वितीय मी म्हणजे हे काय झाला? ऑब्जेक्ट. राईट. त्याच्यानंतर द टेक्सास रेंजर. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. म्हणजे जर पुढचा शब्द या कर्त्याविषयी माहिती सांगितलं असेल त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट. त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. आता यांनी हे जे सूत्रासारखं असं गणिताच्या फॉर्म्युल्यासारखं काहीतरी दिलं ते आपण एकदा पाहू. ठीक आहे. आता मला सांगा सगळ्यात एसपी एसपी कॉमन आहे. सगळ्यात काय आहे? एसपी कॉमन आहे. आता यस म्हणजे काय? यस म्हणजे सब्जेक्ट. बरोबर. वाक्यातला सब्जेक्ट कोणता झाला? आपला दी. राईट. वाक्यातला सब्जेक्ट झाला आपला दे. त्यानंतर पी आहे. पी म्हणजे होते प्रेडिकेट. पी म्हणजे काय? प्रेडिकेट. आता खरं म्हणजे प्रेडिकेट काय असते? तर प्रेडिकेट म्हणजे अशी गोष्ट वाक्यातला जर सब्जेक्ट सोडला, वाक्यातला सब्जेक्ट सोडून बाकीचा पार्ट, सब्जेक्ट सोडून बाकी सगळं, सब्जेक्ट सोडून बाकी सगळं असते प्रेडिकेट. राईट. प्रेडिकेट मध्ये मग बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. प्रेडिकेट समजा असं मोठा घटक आहे, तर मग प्रेडिकेट मध्ये काय येते? तुमचा व्हर्ब येते. प्रेडिकेट मध्ये तुमचा ऍडव्हर्ब येते. बरोबर. हे अशा सगळ्या गोष्टी प्रेडिकेट मध्ये तुमचं कॉम्प्लिमेंट येते. या अशा सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे येतात, प्रेडिकेट मध्ये येतात. राईट. आता बघा यामध्ये सब्जेक्ट ओळखला आपण, ते आहे. पी म्हणजे प्रेडिकेट. आता मला सांगा मग प्रेडिकेट याच्यातला कोणता आहे? कारण सगळ्या ऑप्शन मध्ये त्यांनी 2 नंबरला पी दिलेला आहे. म्हणजे हा जो व्हर्ब आहे कॉल नावाचा, हा या वाक्यातला काय झाला? प्रेडिकेट झाला कॉल. राईट. आता या पुढे मी. आता मी काय? आयची द्वितीय मी. ऑब्जेक्ट. तुम्हाला इथं जरी नाही समजलं तर द्वितीय म्हणजे ऑब्जेक्ट असते एवढं तरी माहिती. बरोबर. ऑब्जेक्ट साठी ओ. ऑब्जेक्ट साठी पाहिजे आपल्याला ओ. पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये ओ. आणि द टेक्सास रेंजर. ज्याच्या अगोदर द लागला, ज्याच्या अगोदर आर्टिकल लागला ते नाऊन असते ऑब्वियस. म्हणजे ते ऍडव्हर्ब तर नाहीच. आता तुम्हाला हे जर नाही ओळखता आलं की सर हे कसं ओळखायचं आम्ही, इथे कॉम्प्लिमेंट आहे का ऍडव्हर्ब? पण आता त्याच्या अगोदर काय लागला? द लागला. बरोबर. तर ते ऍडव्हर्ब नाही, ते झाला नाऊन आणि म्हणून कॉम्प्लिमेंट आहे. तसंही वाक्याच्या अर्थावरून ते काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. राईट. 2 नंबर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं 2 नंबर. ठीक. आता जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन. इनकरेक्ट आपल्याला विचारले. काय विचारलं? इनकरेक्ट सेंटेन्स कोणता? साधा क्वेश्चन आहे बघा, सोपा क्वेश्चन आहे. जोसेफ इज व्हेरी क्लेवर. राईट. क्लेवरेस्ट. बरोबर. ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, काही अडचण नाही. जोसेफ इज व्हेरी क्लेवर. बरोबर आहे. बरोबर. माय फादर इज अ फार्मर. साधं वाक्य. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आपल्याला विचारलं इनकरेक्ट. इनकरेक्ट विचारलं म्हणजे ए आणि बी येणार नाही आपल्या उत्तरात. ए येणार नाही आणि बी येणार नाही आपल्या उत्तरात. बरोबर. आता कॅरेक्टर अँड नॉट लुक्स. आता हे वाक्य बघा. असे काही शब्द आहेत, की ते शब्द वापरल्यानंतर, आता जसं तुम्हाला सांगतो, समजा विथ असेल, विथ, अलॉंग विथ, बिसाइड्स. बरोबर. बिसाइड्स, टुगेदर विथ, अँड नॉट. त्याच्यामध्ये अजून आपल्याला असं सांगता येईल की विथ झालं, अलॉंग विथ झालं, बिसाइड्स, टुगेदर विथ, अँड नॉट, ॲज वेल ॲज. बरोबर. ॲज वेल ॲज. हे असे काही शब्द आहेत. या शब्दांनी जर दोन नाऊन जोडले, नाही का, तर पहिल्या कर्त्यानुसार, पहिल्या सब्जेक्टनुसार आपल्याला निर्णय घ्यायचा की तिथं व्हर्ब कोणता वापरायचा. ठीक आहे. इथं 2 गोष्टी येतात. ठीक आहे. म्हणजे याच्यातला व्हर्ब कोणता आहे? अँड नॉट हा शब्द आहे. या अँड नॉटला 2 नाऊन जोडलेलं आहे. काही चारित्र्य, कॅरेक्टर आणि काही लुक्स, दिसणं. आपण म्हणतो ना की बघ, दिसण्यापेक्षा काय महत्वाचं? माणसाचं चारित्र्य महत्वाचं आहे. राईट.
आता अँड नॉट ना ह्या दोन गोष्टी जोडलेल्या आहेत, कॅरेक्टर आणि लुक्स. आता कॅरेक्टर आणि लुक्स त्या अशा गोष्टी आहेत त्या अनकाउंटेबल आहेत. अनकाउंटेबल आहेत म्हणजे त्या काय आहेत, सिंग्युलर आहेत. हा पण सिंग्युलर झाला आणि लुक्स पण सिंग्युलर झाला. तर काय जास्त मॅटर करते आयुष्यात, काय जास्त मॅटर करते तर कॅरेक्टर. तर कॅरेक्टर काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणून या मॅटरला काय पाहिजे आपल्याला इथं येस पाहिजे. काय पाहिजे या मॅटरला, येस पाहिजे. राईट. म्हणजे हा क्वेश्चन इथं आपला चुकला. आपल्याला विचारलेला इनकरेक्ट म्हणजे सी इनकरेक्ट मध्ये पाहिजे. सी इनकरेक्ट मध्ये दोन ठिकाणी आहे, बघू आपण आता. शेवटचं वाक्य, व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प इच अदर. व्हाईल वर्किंग विथ अदर्स म्हणजे इतरांसोबत काम करताना वी हॅव टू हेल्प, वी 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 हॅव टू हेल्प इच अदर. आता मला सांगा, इच अदर हे फक्त दोन लोकांसाठी आपण वापरतो. दोन पेक्षा जर जास्त लोक असतील तर तिथे आपल्याला काय वापरायचं आहे, अनादर, वन अनादर. काय वापरायचं आपल्याला, वन अनादर. म्हणजे या वाक्यामध्ये इथं वी आहे, तर वी मध्ये आपल्याला माहित नाहीत किती लोक आहेत, बरोबर, दोनच लोक आहेत असं क्लिअर नाही, म्हणून इथं पाहिजे वन अनादर. म्हणजे हा इच अदर चुकला. म्हणजे आपला आन्सर आहे सी आणि डी. सी आणि डी काय झालेलं आहे, सी आणि डी चुकलेलं आहे, बरोबर. आता बघा, आता बघू आपण पुढचा, राईट. आता याच्यामध्ये पण एक म्हणजे खूप सारा प्रश्न जर तुम्ही वाचला, खूपच विचित्र प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. एसपीओसीए, आयडेंटिफाय द फंक्शन्स ऑफ एसपीओसी ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द सिक्वेन्स. आता या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, साधे साधे प्रश्न आहेत. फक्त त्या साध्या साध्या प्रश्नांना आयोगानं काय केलं, प्रॉपर असे ग्रामरचे जे ग्रामरमधील जे वर्डिंग आहे, ती ग्रामरमधील वर्डिंग वापरली. पहिल्यांदा आपण प्रश्नाचे जे चार पर्याय समजून घेऊ आणि मग काय विचारलं, हे ॲक्रोनिम्स ते बघू. बघा, युअर डॉटर इज प्रिटी, अंडरलाईन केलेली प्रिटीच्या खाली, हॅपीच्या खाली ॲन ॲपल आणि द गर्ल, राईट. युअर डॉटर इज प्रिटी, युअर डॉटर इज प्रिटी. आता मला सांगा, आपण बऱ्याचदा बोलता बोलता एखाद्या लहान मुलाकडे पाहून म्हणतो की बा तू फार छान दिसतोस आज, बरोबर. तर ही ही डॉटर आहे, युअर डॉटर. हा जो प्रिटी नावाचा शब्द आहे, कोणासाठी वापरला सांगा बरं, युअर डॉटर साठी वापरला. आणि युअर डॉटर हे काय आहे वाक्याचा, सब्जेक्ट आहे. तर सब्जेक्ट विषयी जर आपण कॉम्प्लिमेंट दिली, सब्जेक्ट विषयी जर आपण कॉम्प्लिमेंट दिली, तर त्याला त्याचा जे अॅक्रोनिम आहे ते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, त्याला काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे तो काय आला पाहिजे, सी एस आला पाहिजे. म्हणजे दुसरं आणि तिसरं चुकलं, राईट. आता बघा दुसरा, ही मेड हिज वाईफ हॅपी, ही मेड हिज वाईफ हॅपी. ही वाक्याचा सब्जेक्ट काय झाला, ही. मेड काय झाला, वर्ब. हिज वाईफ काय झालं, हिज वाईफ झाला ऑब्जेक्ट. हिज वाईफ काय झाला, ऑब्जेक्ट. आणि हॅपी म्हणजे हा हॅपी शब्द कोणासाठी आला, तर हिज वाईफ. आणि हिज वाईफ काय आहे, कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे झालं कर्माचं कॉम्प्लिमेंट, कर्माचं कॉम्प्लिमेंट, बरोबर. तर त्या जो कर्म आहे आणि कर्माचा जो कॉम्प्लिमेंट आहे त्याला म्हणायचं सी ओ, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्याला काय म्हणायचं, सी ओ. इथेच क्लिअर झालं आपलं ऑप्शन 4, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, राईट. आता ही हॅड गिवन द गर्ल अँड ॲपल. तुम्ही मराठीचं वाक्य तुम्ही बघितलं असेल नाही का, आजीने नातीला लाडूचा डब्बा दिला, राईट. आता तुम्ही म्हणाल सर इंग्रजी ग्रामर चालू आहे, तुम्ही मराठी ग्रामरचे एक्झाम्पल द्यायला लागले समजायसाठी की एखादं वाक्य असतील त्या वाक्यातनी दोन कर्म असतात, प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म. तेच इंग्रजीत डायरेक्ट कर्म आणि इनडायरेक्ट कर्म, बरोबर. आता गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविले, विद्यार्थ्यांना आणि व्याकरण दोन गोष्टी झाल्या. तसं या वाक्यातनी दोन गोष्टी येतात. या वाक्यामध्ये काय आहे, द गर्ल आणि ॲन ॲपल. आता मला सांगा, द गर्ल व्यक्तिवाचक, व्यक्तिवाचक म्हणजे काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट साठी त्यांनी काय वापरलेलं आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट साठी ओ आय, आय म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, राईट. आणि ॲन ॲपल जर गोष्ट आणि वस्तू असेल एखादी तर ते झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट साठी त्यांनी काय वापरलेलं आहे, ओ डी. आता मला सांगा, या वाक्यातली द गर्ल हे झालं व्यक्तिवाचक, पण अंडरलाईन कशाखाली, ॲन ॲपल म्हणजे गोष्ट व्यक्ती आहे का, नाही, म्हणजे हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट साठी काय कोडिंग आहे आपली, ओ डी. बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट साठी काय, ओ डी कोडिंग आहे. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट साठी कोडिंग काय, ओ आय, ओ आय. आता जर आपण या सिक्वेन्सने गेलो तर आपला आन्सर आहे ते नंबर 4. एवढा सोपा हा क्वेश्चन होता, राईट. आता बघा पुढचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. पुन्हा इच, इच वर जास्त आयोगाचा भर आहे, पण इच तेवढा सोपा पण आहे. इच आहे, इच आहे सिंग्युलर, आणि इच नंतर येणारा जो वर्ब आहे तो पण कसा येणार, तो पण कसा येणार, सिंग्युलर, राईट. बघा, इच बघायचा आणि इचच्या वाक्यात वापरलेला ऑक्झिलरी व्हर्ब बघायचा, कसा वापरला, अनेक वचनी वापरला, हॅव वापरला, काय पाहिजे, हॅज पाहिजे, म्हणजे वाक्य तुला एवढं सोपं आहे, बाकी वाचायची गरज नाही.
मेनी अ मेन. आता मेनी अ मेन असं इंग्रजीत काही नसतं. मेनी अ मेन असं इंग्रजीत काय असते का? नाही. मग काय असते? तर ती असते मेनी मेनी अ अ मॅन. मला सांगा. आता ही मेनी अ मेन, आता अगोदर अ लागला आणि नंतर मेन लागला, तर असं काही होणार आहे का? कारण हे कोणासाठी वापरतो आपण? एका गोष्टीसाठी, राईट? म्हणजे हे वाक्य चुकलं. आता मेनी अ मॅन आणि त्याच्यानंतर मग काय पाहिजे? त्याच्यानंतर मग सिंग्युलर पाहिजे, म्हणजे मेनी अ मॅन वॉज. आता हे वाक्य करेक्ट आहे. म्हणजे हा वाज बरोबर आहे या वाक्यातला. या वाक्यातलं काय चुकलं? या वाक्यातलं काय चुकलं? वाज राईट आहे. या वाक्यातला हा मेन चुकला. तिथं काय पाहिजे? मॅन. काय पाहिजे तिथं? मॅन. कारण असली रचना नाही इंग्लिश, राईट? आता पुढे या. नायदर. नायदर किती लोकांसाठी वापरतो आपण? नायदर वापरतो आपण 2 लोकांसाठी. इथं दिलेलं आहे नायदर ऑफ द 3, राईट? हे इज वगैरे बरोबर आहे नायदरच्या हिशोबाने, पण इथं 3 आला. आता एक तर इथं काय पाहिजे? 2 पाहिजे. किंवा मग आता इथं जसं इच आहे, मिनिमम मॅन आहे, इथं नायदरचा कन्सेप्ट विचारलाय. इथं 3 असल्या कारणानं काय करायचं आपल्याला? 3 असल्या कारणानं 3 साठी आपण शब्द वापरतो नन. नन ऑफ द 3. नन ऑफ द 3 इज प्रेझेंट हिअर. हे बरोबर आहे, राईट? नन ऑफ द 3. कारण नायदर कोणासाठी 2 साठी वापरतो. पण आयोगाचा आन्सर आहे सी. आयोगाने आन्सर काय दिलेला आहे? सी. पण तरीही आयोगाने जरी आन्सर सी दिलं, पण हे वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर त्यांनी करेक्ट विचारलं तर याच्यात तसं ऑप्शन नाही. पण हे तीनही वाक्य काय आहेत? चुकीचे आहेत. ए, बी आणि सी. पण आयोगाने त्याचा आन्सर काय दिलेला आहे? नायदर ऑफ द 3 असं बरोबर दिलेलं आहे, राईट? ठीक आहे, बघा. नेक्स्ट क्वेश्चन. येस. आता हे बघा किती मोठी सेंटेन्स आहे. 4 अशी वाक्य आहेत, पण एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. फक्त आपल्याला माहित पाहिजे की या वाक्यात नेमकं काय पाहायचं, बरोबर? आता बघा पहिलं वाक्य, द शी वॉज रेक अँड एव्हरी मॅन अँड चाइल्ड वॉज ड्राउंड. काही घाबरायचं नाही, एवढे मोठे 4 वाक्य वाचायची गरज नाही. काही गोष्टी आपल्या क्लिअर पाहिजे. मी एकाच शब्दाखाली अंडरलाईन करतो या वाक्यात. मी केला एव्हरी. आता जसं मी तुम्हाला सांगितलं इच सिंग्युलर असतो, तसाच एव्हरी काय असतात? हे दोन्ही गोष्टी असतात सिंग्युलर. आणि याच्यानंतर जो व्हर्ब आहे, जो व्हर्ब आहे, हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब, हा पण आपल्याला वापरायचा आहे सिंग्युलर. आता मला सांगा, या वाक्यात एव्हरी आहे, तर इथं वाज आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे सध्या, राईट? आता पुढचं ऑप्शन आहे, या वाक्यात एव्हरी आहे, तुम्ही जर व्हर्ब बघितला तर वेअर आहे, संपला विषय. जमतच नाही ना एव्हरीच्या वाक्यात वेअर, राईट? किंवा ही एक गोष्ट झाली, बरोबर? तुम्हाला अजून वेगळं सांगतो. आता या वाक्यात एव्हरी आहे आणि इथं आहे आर, चुकला. आता दुसरे बी अँगल येतं प्रश्न चुकण्याचे. पहिला अँगल आपण बघितला की एव्हरी एव्हरी आणि सिंग्युलर वर्ब एक गोष्ट झाली. हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला. आता इकडे या पुढं, द शिप वॉज रेक. द शिप वॉज रेक अँड एव्हरी मॅन अँड वुमन अँड चाइल्ड हॅड ड्रॉन. आता तुम्ही जर पहिलं वाक्य बघितलं, वॉज प्लस व्ही थ्री, वॉज प्लस व्ही थ्री, ही रचना पॅसिव्हची असते, बरोबर? आणि इकडे दिलेले हॅड आणि ड्रॉन, तर ही रचना झाली ऍक्टिव्हची, म्हणजे हे वाक्य झालं पास्ट परफेक्ट. अशी रचना नसते, अशी रचना नसते. सध्या एवढं समजून घ्या. ज्यावेळेस आपण बेसिक घेऊ इन डिटेल, तर हा फरक तुमच्या लक्षात येईल, राईट? तर त्यामुळे हेही चुकलं. तर या वाक्यामध्ये फक्त हे पहिलं वाक्य बरोबर आहे. बघा, वॉज रेक आणि वॉज ड्रॉन. म्हणजे तुम्हाला सांगायचं असं, बघा आता हे वाक्य, पहिलं वाक्य का बरोबर आहे? वॉज रेक पॅसिव्ह रचना आणि वॉज ड्रॉन पॅसिव्ह रचना, राईट? हे झालं त्याचं प्रॉपर रिझन, बरोबर. आता बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन, राईट? यामध्ये आपल्याला 2 सेंटेन्स दिलेले आहेत आणि या 2 सेंटेन्स मध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स सांगायचे, राईट? बघा, आता यामध्ये मिल्क अँड हनी आर अ न्यूरिशिंग फूड आणि मिल्क अँड हनी इज अ न्यूरिशिंग फूड. आर आणि इजचा विषय आहे सगळा. तर याच्याही अगोदर मिल्क अँड हनी दोन्ही वाक्यात आहे. आता फक्त आपल्याला आर आहे का इज आहे हे पाहायचं. तर हे कशाहून ठरवायचं? तर मिल्क अँड हनी दोन्ही जरी वेगळ्या गोष्टी असतील, मिल्क वेगळे, हनी वेगळे, पण हे कशासाठी वापरलंय नंतर हे लक्षात घ्या. अन्यूरिशिंग फीड, अन्यूरिशिंग फूड, अन्यूरिशिंग फूड म्हणजे ही जी मिल्क अँड हनी आहे, ही पुढं एकाच गोष्टीसाठी वापरलेलं, की बुवा हे जे पौष्टिक अन्न आहे, मिल्क अँड हनी शरीरासाठी काय आहे? पौष्टिक अन्न आहे. समोर हे अन्यूरिशिंग फूड, यावरून आपण असं ठरवलं की हे जे 2 नंबरचं वाक्य बरोबर आहे. बरोबर, आर येत नाही कारण इकडे काय अन्यूरिशिंग फूड आहे. हे वाक्य चुकलं, सेकंड वाक्य बरोबर. ठीक आहे, बघा आता पुढचा प्रश्न एकदम सोपं आहे. बघा, बेसिकवर जरासा होल्ड पाहिजे. बेसिकवर होल्ड असला की हे वाक्य सोपे जातात, राईट? बघा,
पुन्हा जोडी विचारली नायदरची, पुन्हा नायदरची जोडी विचारली. नायदर नायदर बघा, मी मगाशी सांगितलं, आताच आपण मागच्या प्रश्नात बघितलं. किती गोष्टीसाठी नायदर वापरतो आपण? दोन गोष्टीसाठी. जर टू बुक्स आले आणि नायदर कसा आहे? सिंग्युलर आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर वॉज आहे. राईट. आता दुसरं ईच आहे. ईचच्या वाक्यात काय पाहायचं आपण सांगितलं? ईचच्या वाक्यात फक्त काय पाहायचं की तो व्हर्ब सिंग्युलर असला पाहिजे, म्हणजे हे वाक्य पण काय आहे? बरोबर आहे. तिकडे एव्हरी वन ऑफ, त्याच्यानंतर एक 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 स्ट्रक्चर आहे एव्हरी वन ऑफ, बरोबर. आता एव्हरी वन ऑफचं जो वाक्य आहे, जसं की ईच आहे, नायदर आहे, आयदर आहे. बघा, ईच आहे, आयदर आहे, नायदर आहे. तशीच एक रचना एव्हरी वन ऑफची आहे. एव्हरी वन ऑफची रचना. या सगळ्यानंतर काय करायचं? सिंग्युलर सिंग्युलर व्हर्ब वापरायचं. या सगळ्यानंतर काय वापरायचं? सिंग्युलर व्हर्ब वापरायचं. आता या वाक्यामध्ये एव्हरी वन ऑफ दीज वर्कर्स काय पाहायचं? इज. म्हणजे हे वाक्य काय आहे? बरोबर आहे. एव्हरी वन ऑफच्या रचनेत सिंग्युलर ऑक्झिलरी व्हर्ब आपण वापरतो. राईट. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे वन. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स आर शुअर टू बी सिलेक्टेड. आर शुअर टू बी सिलेक्टेड. पहा गडबड आहे. कशी गडबड आहे? वन ऑफ, जे काही उमेदवार आहेत, 5, 10, 15 जे काही उमेदवार आहेत, त्याच्यापैकी फक्त एक, त्याच्यापैकी फक्त एक. म्हणजे या वन वरून आपल्याला काय समजते की इथं काय वापरायचा? इज. म्हणजे ही गोष्ट काय झाली? चुकली. आपल्याला विचारले त्यांनी करेक्ट सेंटेन्स, तर करेक्ट मध्ये कोणते करेक्ट येणार? मग बघा, आता करेक्ट मध्ये इथे फक्त एक डी नंबरचा चुकलेला आहे. फक्त काय चुकलेला आहे? डी नंबरचा चुकलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे 3 करेक्ट पाहिजे. बघू एक मिनिट आपण. बघा, पहिलं वाक्य नायदर वॉज बरोबर आहे, इच इज हेही बरोबर आहे, एव्हरी वन ऑफ इज हेही बरोबर आहे. ए बी सी असा ऑप्शन नाही का याच्यामध्ये? ए बी सी, वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स आर. ए बी सी उत्तर पाहिजे. राईट. या प्रश्नाचं उत्तर जे आहे इथे दिलेलं नाही, कुठेतरी ऑप्शन नाही तसा ए बी सी. पुन्हा आपण एकदा चेक करू. बघा, नायदरची रचना आहे नायदर ऑफ द टू बुक्स वॉज, राईट. इचची रचना आहे इच इज, राईट. एव्हरी वन ऑफ इज, राईट. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स आर, तर हे वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स हे शुअर चुकलेलं आहे. आपल्याला प्रश्नात असं विचारलेलं आहे सब्जेक्ट वर कोणतं बरोबर आहे असं विचारलेलं आपल्याला. बघा, बरोबर याच्यात 3 गोष्टी आहेत, म्हणजे ए, बी आणि सी. बरोबर. ऑप्शन मध्ये गडबड आहे या प्रश्नात, पण याचं उत्तर आहे ए, बी आणि सी. लक्षात घ्या. आपण एकदा पुन्हा चेक करू, जर काही गडबड असेल तर. ठीक आहे, राईट. नायदरची रचना आहे, वॉज आहे सिंग्युलर, बरोबर आहे. इच ऑफ दीज, बरोबर. ईचची रचना आहे सिंग्युलर आहे, बरोबर. एव्हरी वन ऑफ ची रचना आहे इज आहे, बरोबर. वन आहे आणि इकडे आर आहे, हे चुकलं. म्हणजे एबीसी. तुम्ही लक्षात घ्या, या वाक्यात एबीसी हे काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. बघा पुढं आपण लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. याच्यात आपल्याला विचारलेलं सब्जेक्ट ऍट्रिब्यूट. सब्जेक्ट ऍट्रिब्यूट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते ऍडजेक्टिव्ह. म्हणजे त्याचं आपल्याला सांगायचं विशेषण. काय सांगायचं? त्याचं विशेषण सांगायचं. बघा, आता साधी गोष्ट आहे, जे विशेषण आहे, लिंकन द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. आता वॉज असॅसिनेटेडचा तर काही संबंध नाही, कारण हे काय आहे? हे व्हर्ब आहेत आणि हे तर सब्जेक्ट आहे, बरोबर. वॉज असॅसिनेटेड व्हर्ब आहे, म्हणजे राहिले काय? प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, बरोबर. व्हर्ब येणारच नाही त्याच्यामध्ये. व्हर्ब येणार आहे? व्हर्ब येणारच नाही. आपल्याला प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हा झाला त्याचा ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट वर घाबरायचं नाही, कारण ऍट्रिब्यूट म्हणजे काय होते? फक्त विशेषण. ऍट्रिब्यूट म्हणजे नथिंग बट ऍडजेक्टिव्ह, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. टू इज अ लेक्सिकल व्हर्ब. बघा, मग एक राज्यसेवा 2023चा प्रश्न होता, तर त्यांनी लेक्सिकल व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब विचारलं होतं. पण हा 2019चा प्रश्न आहे, त्याच्यात लेक्सिकल व्हर्ब नावाची गोष्ट आहे पण वापरलेली, म्हणजे नवीन आहे काय? नाही. लेक्सिकल व्हर्ब म्हणजे काय? मेन व्हर्ब. आता त्यांनी या प्रश्नात असं सांगितलेलं आहे की डू हा अशा पद्धतीचा लेक्सिकल व्हर्ब आहे की हॅज अ फुल रेंज ऑफ फॉर्म्स इन्क्लुडिंग द प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? या डू ला आयएनजी अँड द पास्ट पार्टिसिपल डन. म्हणजे डू हा असा लेक्सिकल व्हर्ब आहे की ज्याचा आपण प्रेझेंट पार्टिसिपलही करू शकतो, म्हणजे आयएनजी लावू शकतो, आणि ज्याचा पास्ट पार्टिसिपलही करू शकतो, म्हणजे ज्याचा V3 पण करू शकतो. तर ते काय बघ, त्याला काय म्हणायचं? म्हणजेच त्यानं दुसऱ्या भाषेत असं विचारलं की लेक्सिकल व्हर्ब यालाच दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? तर मेन व्हर्ब असं म्हणतात. म्हणजे एवढा सोपा प्रश्न. ठीक आहे, राईट. बघा आता पुन्हा सोपा प्रश्न विचारलेला आहे. आपण इचचा कन्सेप्ट बघितलेला. इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. त्या वाक्यात किती पण इच असू द्या, एक असू द्या का अनेक असू द्या,
त्या वाक्यातला जो व्हर्ब आहे तो पाहिजे सिंगल, म्हणजे सिंग्युलर. हे वाक्य झालं आपलं बरोबर. नायदर राम नॉर श्याम, राईट. नायदर नॉर तुम्हाला सांगितलं आयदर ऑर नायदर नॉर अशा ज्या जोड्या आहेत त्या जोड्यामध्ये जो दुसरी जोडी आहे त्याच्यासोबतचा जो नाऊन आहे त्याच्यासोबतचा जो सब्जेक्ट आहे त्यावरून आपल्याला ठरवायचं की वर्ब कोणता घ्यायचा. आता हा जो श्याम आहे हा श्याम काय सिंग्युलर आहे, श्याम काय आहे सिंग्युलर आहे, आणि म्हणून याच्यानंतर काय यायला पाहिजे हॅज यायला पाहिजे. हे वाक्य चुकलं, तिथं हॅव आलेला, राईट. शांती आणि सुमती बघा त्याच्यानंतरचं वाक्य शांती आणि सुमती. शांती वेगळी सुमती वेगळी. शांती वेगळा पर्सन आहे सुमती वेगळा पर्सन आहे म्हणजे प्लुरल झालं. या गोष्टी काय झाल्या प्लुरल झालं म्हणजे हा गो बरोबर आहे, राईट. आयदर सोनी ऑर राणी हॅज ब्रोकन दिस बँगल्स आपल्याला विचारलेलं आहे, इनकरेक्ट विचारलेलं आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे दुसरं वाक्य इनकरेक्ट म्हणजे याचं वाक्य उत्तर आन्सर आपलं दुसरं आहे, इनकरेक्ट विचारलेलं आहे. आयदर सोनी ऑर राणी पुन्हा आयदर आणि ऑर आहे दुसरी जोडी आहे आणि जोडीमध्ये दुसऱ्या नाऊन नुसार आपण वर्ब घेतो. राणी हा सिंग्युलर आहे या सिंग्युलर नुसार हॅज अ सिंग्युलर वर्ब म्हणजे हे वाक्य पण काय आहे बरोबर आहे. तर आपल्याला विचारलं इनकरेक्ट, तर इनकरेक्ट किती 2, राईट. बघा आता पुढं, ठीक आहे. बघा आता पुढं टेल वेदर द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस इज आर द राईट ऑर नॉट बरोबर आहे का ते आपल्याला सांगितलं. आता अँड आहे, अँड दोन गोष्टी जोडलेल्या आहेत पीस आहे आणि प्रॉस्पेरिटी. पीस आहे आणि काय प्रॉस्पेरिटी, पीस अँड प्रॉस्पेरिटी, राईट. इज अवर आयडियल, इज अवर आयडियल. आता बरोबर आहे का चुकीचं सांगायचं वाचा पहिल्यांदा समजून. आणि इथे ॲज वेल ॲज आहे, ज्यावेळेस ॲज वेल ॲज असते त्यावेळेस पहिल्या कर्त्यानुसार तुम्हाला मी आपण बघितलं नाही का विथ, टुगेदर विथ, विथ, टुगेदर विथ, बिसाइड्स अशा बरेचसे शब्द आहेत. बिसाइड्स, अँड नॉट असे बरेचसे शब्द आहेत की हे जर अशा पद्धतीचे शब्द आले तर जो पहिला सब्जेक्ट आहे या पहिल्या सब्जेक्ट नुसार आपल्याला हा वर्ब डिसाइड करायचा आहे, बरोबर. आय ॲज वेल ॲज तसंच ॲज वेल आय ॲज वेल ॲज दे. पण हा जो ॲम आहे हा दे नुसार येणार आहे का नाही, का नाही दे नुसार येणार कारण ते दोन कर्ते कशाने जोडलेत ॲज वेल ॲज न जोडलेले आणि या केसमध्ये पहिल्या कर्त्यानुसार आपण ॲम बरोबर आहे म्हणजे पहिल्या कर्त्यानुसार ॲम बरोबर आहे. तर पीस अँड प्रॉस्पेरिटी दोन्ही सिंग्युलर आहेत, दोन्ही अनकाउंटेबल आहेत आणि दोन्ही जे शेवटी आपण कशासाठी वापरलेले तर एकाच गोष्टीसाठी वापरले म्हणजे पीस अँड प्रॉस्पेरिटी इज अवर आयडियल म्हणजे हे आपले काय येतात आदर्श आहे. तर त्या केसमध्ये हा जो इज आहे तो सिंग्युलर आहे आणि तो बरोबर आहे, राईट. बघा आता पुढचा प्रश्न पाहू आता आपण विच वन ऑफ द गिवन ऑप्शन्स इज करेक्ट अबाउट द सेंटेन्स. आता बघा खूप सोपा प्रश्न पुन्हा विचारलेला 2018चा प्रश्न आहे. आयदर आणि ऑरची रचना या वाक्यात आहे. जोडी आहे, जोडी म्हणल्यावर दुसऱ्या शब्दानुसार नंतर जो सब्जेक्ट आहे हा जो सब्जेक्ट आहे ते त्यानुसार आपल्याला वर्ब ठरवायचा आहे. दे प्लुरल आहे, हॅव प्लुरल आहे, वाक्य बरोबर आहे, विषय संपला. बरोबर, त्यांनी फक्त एवढंच विचारलं वाक्य चुकीचं आहे का वाक्य बरोबर आहे, तर वाक्य काय आहे बरोबर आहे, राईट. बघा पुढचा प्रश्न आहे की आपल्याला एरर सांगायची. या वाक्यात काय विचारलं त्यांनी, या वाक्यात त्यांनी विचारलेली आहे एरर, राईट. या वाक्यात एरर विचारलेली आहे पूर्ण वाक्य आणि याच्यामध्ये एरर कुठे. बघा आता या वाक्यात एव्हरीबडी मस्ट पेड. बघा अजून आपण पर्यायी बघितले नाही पण तुम्हाला सांगतो मस्ट आहे म्हणजे हा मस्ट काय मोडल ऑक्झिलरी वर्ब आहे. मोडल ऑक्झिलरी वर्ब, मोडल ऑक्झिलरी वर्ब काय असतात आता काही असे शब्द आहेत जसं की तुम्हाला सांगतो मोडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये बघा कॅन पासून कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, ऑट टू, डेअर आणि नीड. बरोबर, तुमच्या समोर जे स्क्रीनवर तुम्हाला आपण आता लिहिलं ते सगळे झाले मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्बच्या बाबतीत एकच नियम लक्षात ठेवायचा काहीच नाही साधा सिंपल रूल की प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर क्रियापदाचा बेस फॉर्म वापरतात. ज्यावेळेस मी बेस फॉर्म म्हणतो त्याचा अर्थ असा झाला की ते मूळ रूप म्हणजे त्याला एस नाही, त्याला आयएनजी नाही, त्याला ईडी नाही, बरोबर, त्याचं दुसरं तिसरं कोणतंच रूप नाही, त्याच्या मूळ रूपात वापरतो. आता मला सांगा या वाक्यात मस्ट आला आणि इथं बघितलं आपण
की या मॉडेल नंतर कोणता फॉर्म वापरायचा, बेस फॉर्म वापरायचा. म्हणजे इथं काय यायला पाहिजे, पेडचा बेस फॉर्म काय झाला, पे आहे. आणि आपल्याला विचारली एरर, मस्ट पेड, चुकलं, राईट. आता दुसरा बघा, द टॅक्स ऑन द प्रॉपर्टी हॅव गॉन अप. आता द टॅक्स काय झाला, सिंग्युलर झाला. द टॅक्स काय झाला, सिंग्युलर झाला. म्हणून या वाक्यातला हा हॅव गॉन अप चुकला. म्हणजे आपल्याला इथं एरर भेटली. बघा खूप सारे प्रश्न आहेत. बेसिकवर तुम्हाला फक्त म्हणजे एक चांगली होल्ड पाहिजे, म्हणजे आपला परीक्षेतला वेळही वाचते. कमी वेळेत आपले 50 प्रश्न कव्हर होतात, राईट. बघा आता पुढचा प्रश्न पुन्हा ईच विचारलेला आहे. ईच हा सिंग्युलर आहे. तुम्हाला सांगितलं ईच काय आहे, सिंग्युलर आहे. फक्त त्या वाक्यातला व्हर्ब बघायचा. या वाक्यातला व्हर्ब आर वापरला, हे वाक्य चुकलं. कारण इथे काय पाहिजे, इज पाहिजे. आपल्याला विचारलं सेंटेन्स इनकरेक्ट. सेंटेन्स काय विचारलं आपल्याला, इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारले. तर एक इनकरेक्ट आहे. नायदर, नायदर दोघांसाठी, नायदर ऑफ द चॉईसेस वेअर. नायदर काय वापरतो आपण, सिंग्युलर वापरतो. नायदर काय वापरतो, सिंग्युलर वापरतो. म्हणजे हेही वाक्य चुकलं. तिथं काय पाहिजे, वास पाहिजे, राईट. आता माय फॅमिली, आता माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. आता जर तुम्ही बेसिक पाहिजे बघितलं तर माय फॅमिली हा कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि माय फॅमिली हा सिंग्युलर म्हणून वापरतात. माझं कुटुंब हे सिंग्युलर म्हणून वापरतात. पण या वाक्यातनी माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल, म्हणजे माझ्या कुटुंबातले जे सदस्य आहेत, माझ्या कुटुंबातली जी लोक आहेत, ही सगळे काय आहेत, पंक्च्युअल येतात आणि हार्ड वर्किंग. तर हे जे पीपल नावाचा जो शब्द आहे हा प्लुरल आहे, प्लुरल इन फॉर्म. आणि त्याच्यामुळे हा आर काय आहे, बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य काय आहे, बरोबर आहे, राईट. आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्ट. तर इनकरेक्ट मध्ये ए आणि बी, ए आणि बी हे दोन चुकीचे, कारण सी काय आहे, बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3, राईट. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, द रिपीट सेंटेन्स आहे. द शिप वॉज रेक अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन, वेअर ड्रॉन, हॅड ड्रॉन, हॅड बीन ड्रॉन. आता लक्षात घ्या, तिथं आपण बघितलं की वाक्य कसं आहे, किती मोठा असो, एव्हरीच्या नंतर काय पाहिजे आपल्याला, सिंगल पाहिजे. एव्हरीच्या नंतर काय पाहिजे आपल्याला, सिंगल पाहिजे, बरोबर. एव्हरीच्या नंतर इथं वाज आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे, बरोबर. इथं वेर येणार नाही. इथं वेर येईल का, इथं वेर येणार नाही. इथं हॅड ड्रॉन जर आपण टाकला, राईट. पण इथं रचना चुकते, कारण हे जे वरचं जे वाक्य आहे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे आणि हा झाला साधा पूर्ण भूतकाळ. हा काय झाला, हे झाला पॅसिव्ह. म्हणजे तुम्हाला इथे सांगतो, वाज, वाज रेक्ट, वाज काय, रेक्ट. आणि त्यांनी खाली दिलं काय, हॅड ड्रॉन, हॅड ड्रॉन. तर वाज रेक्ट रचना झाली पॅसिव्ह, वाज रेक्ट रचना झाली पॅसिव्ह. आणि हॅड ड्रॉन हा झाला पास्ट परफेक्ट. तर या केसमध्ये सांगायचं असं की अशी रचना नसते. ती पास्ट पॅसिव्ह आहे ना, तर पॅसिव्हच पाहिजे. पॅसिव्हचं दोन्ही वाक्य काय पाहिजे, पॅसिव्हच पाहिजे. एक पॅसिव्ह आहे आणि एक पास्ट परफेक्ट आहे, एक काळाचं वाक्य. तर हे चुकलं, बरोबर. ही रचना इथं चुकली. त्यामुळे तिथं हॅड येणार नाही आणि हॅड बीन पण येणार नाही, राईट. आता बघू पुढचा क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा. आता यामध्ये आपल्याला एक मस्त प्रश्न आहे. सब्जेक्ट ॲग्रीमेंट म्हणजे तीच विचारले तुम्हाला, सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट आणि वर्ब यांचं ॲग्रीमेंट कोणतं, बरोबर. आता द कॅट सगळ्या ठिकाणी द कॅट आहे, सगळ्या ठिकाणी द डॉग्स आहे आणि अनलाईक आहे. अनलाईक हे असा शब्द आहे, अनलाईक असा शब्द आहे की ज्यावेळेस अनलाईक न दोन कर्ते जोडलेले असतात, त्यावेळेस पहिल्या कर्त्यानुसार, म्हणजे आता हे आपण मराठीत बोलत्या वेळेस बऱ्याचदा म्हणतो की तुमच्यासारखं नाही, माझं माझं वेगळं आहे, तुमच्यासारखं नाही, म्हणजे नॉट अनलाईक यू, अनलाईक यू, अनलाईक यू, आय एम डिफरंट. म्हणजे माझं तुमच्यासारखं आहे का, नाही. आपण म्हणतो ना त्याच्यासारखं नाही, त्याच्यासारखं माझं नाही, म्हणजे नॉट अनलाईक हिम, बरोबर. आता लक्षात घ्या तुम्ही, हे जे अनलाईक आहे, हे जे अनलाईक आहे, अनलाईकनं जर दोन सब्जेक्ट जोडले तर पहिल्या सब्जेक्टनुसार आपल्याला वर्ब ठरवायचं. द कॅट अनलाईक डॉग्स हॅज सॉफ्ट वॉच. द कॅट कसा आहे, सिंग्युलर आहे, त्यानुसार हॅज बरोबर आहे, बरोबर, राईट. पहिलं वाक्य बरोबर आहे. बाकी चेक करू आपण. तर द कॅट नुसार हॅव तर येणारच नाही. इज हॅव्हिंग अशी काही रचना नसते, ही चुकीचा रचना आहे, चुकीची रचना आहे वाक्य. द कॅट अनलाईक डॉग्स हॅड सॉफ्ट वॉच, असंही काही नाही. हॅड आहे आणि इथं सॉफ्ट आहे. हॅडच्या नंतर काय लागतं मग तुम्हाला, हॅडच्या नंतर क्रियापदाचा तिसरा फॉर्म लागतो. ही पण रचना, या रचना चुकलेल्या आहेत, या कायदा रचना चुकलेल्या आहेत. आता बघा, सांगायचं असं की जर इथं प्रश्न आपले संपलेले आहे की जर आता आपण जे प्रश्न डिस्कस केले यापैकी
आपण जे अनालिसिस घेतलं हे अनालिसिस जर तुम्हाला समजा कळालं नसेल की बाबा हे नवीन, तर याचा अर्थ असा आहे की आपलं बेसिक फार कच्चं आहे. याचा अर्थ असा झाला की आपलं जे बेसिक आहे ते बेसिक कसं आहे, आपलं एकदम कच्चं आहे आपलं बेसिक, राईट. मी डाऊन एरो काढला याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की बेसिक आपलं एकदम कच्चं आहे, बरोबर. कारण एकदा जर तुम्हाला बेसिक आलं, बेसिक म्हणजे काय, वाक्याची रचना. मराठीत लिहितो मी मला अजून सोपं जावं. बेसिक म्हणजे होते वाक्याची रचना. वाक्याची रचना, वाक्यातले जे एलिमेंट आहेत, जसं त्यांनी क्लॉज एलिमेंट नावाचा शब्द वापरला होता. वाक्याचे जे एलिमेंट आहेत, जसं की वाक्यामधला सब्जेक्ट असेल, बरोबर, वाक्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब असेल, वाक्यामध्ये मेन व्हर्ब असेल, नाही का, वाक्यातला प्रेडिकेट असेल, डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला ओळखता यायला पाहिजे. ह्या गोष्टी परफेक्ट ओळखता यायला पाहिजे, म्हणजे आपलं बेसिक क्लिअर, आणि जर आपलं बेसिक क्लिअर असेल तर आपण नक्कीच आपली जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावर आपली चांगली कमांड येऊ शकते. तर अशाच म्हणजे आपलं काम सोपं करण्यासाठी अशाच पुढील पीवायक्यूच्या सिरीजसाठी तुम्ही तयार राहा. आपण ही पीवायक्यूची सिरीज घेत जाऊ. उद्या आपण नक्कीच याचा दुसरा पार्ट येईल. तुम्हाला जर काही याच्यातले जे काही क्वेश्चन डाऊटफुल असतील किंवा जर तुम्हाला अजून काही तुमच्या मनात असेल की सर बेसिक घ्या, बेसिकचे थोडेसे लेक्चर घ्या, तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. ठीक आहे. धन्यवाद.